मराठा सेवा संघ ही सार्वजनिक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षापासून समाज प्रबोधनाचे व समाजसेवेचे कार्य अखंड सुरू आहे। समाजाच्या हितासाठी संघटनेत 33 कक्ष स्थापन करून संतांचे व महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधनातून दिले जातात। शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न, हक्क आणि अधिकार यांची जनजागृती करण्यासाठी जिजाऊ रथयात्रा शाश्वत मानवतेच्या विचारांचा रथ घेऊन ठाण्यात दाखल झाले होते। 18 मार्चला या रथयात्रेचा शुभारंभ झाला। छत्रपती संभाजीनगर येथून या रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून 1 मेला या रथयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे। तत्पूर्वी ही रथयात्रा कळवा परिसरामध्ये दाखल झाली। छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांची ही जिजाऊ रथयात्रा आहे। यावेळी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे कोकण विभाग सचिव मंगेश आवळे, संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, मराठा सेवा संघाचे ठाणे शहर अध्यक्ष संतोष मोरे, शिवश्री रमेश चौधरी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। जिजाऊ रथयात्रा कळवा परिसरातून नवी मुंबईकडे रवाना झाली। राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आले आहे। रथयात्रेत मराठा बहुजन समाजातील अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। स्वागत केले, काय सांगाल? सर्वांना जय जिजाऊ। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनम्र मराठा जनसंवाद दौरे मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये 18 मार्च 2025 वेरूळ येथून शहाजी महाराजांच्या गडीहून निघालेली ही जिजाऊ रथयात्रा 45 दिवसाचा प्रवास करून लाल महाल पुणे येथे याचा समारोप होणार आहे। या रथयात्रा काढण्यामागचा हेतू असा आहे की मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, या 18 पगड जातीला बरोबर घेऊन गेली 35 वर्ष मराठा सेवा संघाने एकोप्याचं काम केलेले आहे। आणि मराठा या शब्दाची व्याख्या सुद्धा मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून अशी केलेली आहे। राष्ट्रगीतामध्ये मराठा सिंध गुजरात मराठा, पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये 18 पगड जातीच्या सैनिकांना एकत्र करून त्यांना मावळा या नावाने संबोधलं होतं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीची लोक होती, त्यामध्ये मुस्लिम होते, दलित होते, सर्व समाजाची लोक होती। या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं। अशाच प्रकारचा हा जो मराठा आहे, या अर्थाने मराठा सेवा संघाने गेली 35 वर्षे काम केलेले आहे। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये ही परिस्थिती जरा आमच्या लक्षात आली आणि म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष क्रांती पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचारातून आणि मी स्वतः समन्वयक प्राध्यापक अर्जुन तनपुरे आमच्या दोघांच्या विचारातून ही रथयात्रा काढण्याचं ठरलं। याचं नेतृत्व सौरभ दादा खेडेकर हे करतायत आणि गेल्या 41 दिवसामध्ये आम्ही आज ठाणे येथे पोहोचलेले। पुढचे 4 दिवस संपून आम्ही लाल महाल येथे याचा समारोप होणार आहे आणि हे संपल्यानंतर आमच्या असं लक्षात येईल की आम्ही जेव्हा या 38 जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत 32 जिल्ह्यात आम्ही जाऊन आलो, सगळीकडे या रथयात्रेच्या निमित्ताने 18 पगड जातीची लोक येत आहेत। मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वच्या सर्व लोक या रथयात्रेचं अत्यंत उत्साहामध्ये स्वागत करतायत आणि ते सांगतायत की सर अत्यंत योग्य वेळी आपण रथयात्रा काढली आणि मराठा सेवा संघ एकमेव संघटना आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय। आम्हाला शांतता हवी। ज्या देशामध्ये धार्मिक दंगली होतात तो देश रसातळाला जातो। त्यामुळे हा भारत आणि हा महाराष्ट्र दंगलमुक्त करण्यासाठी आम्ही काढलेली ही रथयात्रा आज ठाणे येथे पोहोचलेली आहे आणि पुढे 4 दिवसामध्ये अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या लोकांकडून मिळतोय। त्यामुळे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध या सगळ्यांच्या विचारावर चालणारं हे संघटन केवळ महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र सोडून 33 राज्यामध्ये आणि 7 समुद्रापलीकडे 67 देशामध्ये मराठा सेवा संघाचं काम आहे। न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी फाउंडेशन या नावाने युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे चिरंजीव स्वप्नील खेडेकर या नावाने तिथे संघटन चालवतात। या महाराष्ट्रातनं आणि या भारतातनं जे काही 18 पगड जातीची मुलं न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये आणि बाहेर देशात जातात त्यांना एकत्र करून महापुरुषांच्या जयंत्या, मयंत्या असतील, मग बाबासाहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, जिजाऊची असेल, सावित्रीची असेल, महात्मा फुल्यांची असेल, या सर्व महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आम्ही 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे।
आणि म्हणून आम्हाला निश्चित विश्वास आहे की या रथयात्रेनंतर महाराष्ट्रामध्ये निश्चितच सलोखा निर्माण होईल, या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका नाही. म्हणून आम्ही ही रथयात्रा काढलेली आहे. आमचं जे काही प्रचंड स्वागत या ठाण्यामध्ये झालेलं आहे आणि आपण सर्व प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सर्व यांचं मी रथयात्रेचा संकल्पक म्हणून आपल्या सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो. आज खूप जल्लोषामध्ये, खूप उत्साहामध्ये ठाणेकरांनी घोडबंदर रस्त्यावरून येताना इथपर्यंत आतापर्यंत आम्हाला थांबत प्रत्येक ठिकाणी आमचं जिजाऊ रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे. ही जी रथयात्रा आहे हा नुसता जिजाऊचा रथ नाही, तर हा समतेचा रथ आहे, हा न्यायाचा रथ आहे आणि हा पुस्तक दानाचा पण सुद्धा रथ आहे. या दानातून आज आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की ही जी समतेचा जो हा संदेश देताना प्रत्येक माऊली, आया, बहिणी त्या सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांना न्यायदान मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचा कौटुंबिक माहोल मिळाला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठीच ही जिजाऊ रथयात्रा आम्ही केलेली आहे. आताच आमचे समन्वयक तनपुरे साहेबांनी सांगितलं की हे सगळं करत असताना जिजाऊंच्या रथाची महती पूर्ण देशामध्ये कशी पसरेल आणि जेणेकरून ह्या राज्यामध्ये नव्हे तर या देशामध्ये एकोपा कसा निर्माण होईल हेच करायचं आहे. हा सशस्त्र भारत जर घडवायचा असेल तर सशस्त्र क्रांती घडली पाहिजे आणि हे क्रांतीची बीज हे या महाराष्ट्रातनं प्रत्येक वेळेला फेकलेली आहेत आणि ती दगडावर फेकल्यावरती सुद्धा त्याचे भाले तयार होतात. त्यामुळे ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ही प्रामुख्याने ही लढवय्यांची भूमी आहे आणि ही क्रांतीची भूमी आहे. या क्रांतीच्या भूमीला आणि ह्या आमच्या जिजाऊच्या रथयात्रेला माझा साष्टांग